तुम्ही तोंड लपवावं, तुम्ही तोंड झाकून इंटरव्ह्यू द्यावा, असं काहीही तुमच्या पोरीच्या बाबतीत घडलेलं नाही. तुमच्या पोरीने असं काहीही लाजिरवाणी गोष्ट केलेली आम्हाला नाही माहिती आमची ज्याच्यामुळे तुम्हाला तोंड झाकावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही विनाकारण काही तोंड झाकायची गरज नाही. तुमचं लेकरू हुशार होतं, कर्तृत्ववान होतं, तुमच्या लेकराने फार मोठी डिग्री मिळवली होती, तुमचं लेकरू एका मोठ्या हुद्द्यावर काम करत होतं. तिथल्या व्यवस्थेने जरी त्या लेकराचा बळी घेतला, तुम्ही विनाकारण अजिबात तोंड झाकू नका. पहिली गोष्ट, तोंड कोण झाकतात? ज्यांची चूक असते, ज्यांनी काही पाप केलंय. ना तुम्ही पाप केलंय, ना तुमच्या लेकराने काही पाप केलंय, ना तुमच्या लेकराची काही चूक असते. त्याच्यामुळे ही जी तुमची मानसिकता आहे ती पहिल्यांदा काढून टाका की नाही आमचं तोंड आम्ही कसं उघडायचं, आमचं तोंड आम्ही कसं उघडायचं. ज्या लोकांना तुमच्या लेकरानं तुमचं लेकरू जगलं का मेलं, तुमची कूस राहिली का सगळी आता वस पडली, ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही अशा लोकांचा काय विचार करताय? त्यांच्या सर्टिफिकेटचा तरी काय विचार करताय? ते कोण ठरवणार आहे की तुमचं लेकरू कसं आहे आणि कसं नाही ते?